भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना घेराव घालत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांना भाजपनं धर्माच्या नावावर पेटवलं ते लोक शांत कसे बसतील? ज्या आगीला भाजपनंच हवा दिली त्याच आगीत आता भाजपचे हात जळत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. तिकीट नाकारल्यानं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारणं आणि राडा घालणं ही गंभीर बाब असल्याचं देशमुख यांनी नमूद केलंय. हा प्रकार केवळ तिकीट न मिळाल्याचा नाही, तर भाजपच्या आत साचलेल्या असंतोषाचा स्फोट आहे, असं देखील ते म्हणाले. तर मग ज्या लोकांना तुम्ही धर्माच्या नावावर पेटवलाय ते शांत कसे बसतील? मग ते ते ह्या ज्या नेत्यांनी यांना तिकीट दिला त्यांची आज गळा पकडत आहे, त्यांचा रस्त्यावरून धिंड काढत आहे, त्यांच्या मागे चपलीने घेऊन त्यांना ठोकायच्या मागे लागलेले आहेत. आता ज्या गोष्टीची आग त्यांनी लावली त्या आगीत त्यांचे आता हात पोळत आहे आणि त्याच्यासाठी तेच जबाबदार आहेत. असं आहे की बोलताना एक बोलायचं म्हणजे लोकांमध्ये धर्माच्या नावावर त्यांच्या भावना उद्विग्न करायच्या आणि तिकिटा वाटप असताना किंवा आपण निवडून येत असेल किंवा आपण सत्तेवर येत असेल तर कोणत्याही गुंड, बदमाश, रेपीस्ट सगळ्यांसोबत हातमिळवणी करायची. मग मात्र ते पाहायचं नाही की हा खरंच आपली जी विचारधारा त्या विचारधारेशी तो संलग्न आहे का, विचारधारावर विश्वास ठेवणार आहे का? तर हे असंच घडणार आहे. असं आहे की म्हणजे आज जे तमाशे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो आहे की सगळ्यात जास्त झळ या धर्मांध शक्तींना किंवा धर्मांध लोकांना त्यांनी ते जे पेटवून टाकलेलं आहे त्यांची झळ त्यांना आज पोहोचत आहे. तर टाली राजा को तो गालिबी राजा को मिलेगी.